मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता जी नवीन नोंदणी आहे ती बंद करण्यात आली आहे. तुम्ही नवीन नोंदणी इथून करू शकत नाही. नाही तुम्ही इथून फॉर्म रिन्यूअल करू शकतात, नाही तुम्ही कुठली इथून क्लेमचा लाभ घेऊ शकतात. इथून सर्व काही बंद करण्यात आलेलं आहे. तर नेमकं नवीन नोंदणी कुठे करायची, फॉर्मचा क्लेमचा लाभ कुठे घ्यायचा, जो स्कॉलरशिपचा फॉर्म आहे कुठे भरायचा, सविस्तर व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, जर तुम्ही आता इथं ऑफिशियल पेजवरती आलो म्हणजे भविष्यात महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगारचे जे ऑफिशियल पेज आहे, जी बीओसीची वेबसाईट होती आहे त्याच्यावरती आलोय. या वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक सुद्धा मिळणार आहे. सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळेल. जर आता ऑफिशियल वेबसाईटवरती आलो तर तुम्हाला वाचायला मिळणार आहे. तर तुम्हाला वाचून दाखवतो. नव्याने नोंदणी नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजकीच्या तालुक्या कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. म्हणजेच आता इथून तुम्हाला नवीन नोंदणी करता येणार नाहीये. तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर तुमच्या जवळच्या बांधकाम कामगार उपसुविधा केंद्र जिथं तुमच्या तालुक्यावरती असणार आहे तिथं जायचंय, नवीन नोंदणी करायची आहे. नेमकं सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितली. नवीन नोंदणीसाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, नेमकं तुम्हाला ते जे ऑफिस आहे ते कुठे मिळणार आहे, नेमकं ते तालुक्यावरती आहे, त्या ऑफिसरचा नंबर सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ आहे, त्याचे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.